नमस्कार, मी राजेंद्र झेंडे. आज एक नवीन स्टोरी घेऊन येत आहोत की जी स्टोरी जी रिअल फॅक्ट आहे आणि जी गुन्हेगारी पार्श्वभूमी ते साधं जीवन जगत असलेल्या एका व्यक्तिमत्वाची ज्याची दहशत 13 राज्यात होती. ज्याचं नाव ऐकलं तरी खडका पडून जायचा आणि ज्याचा थांगपत्ता 13 राज्यातील पोलिसांनाही नव्हता आणि पोलीस आतापर्यंत त्यांना पकडू शकले नाहीत. अशा व्यक्तिमत्वाची त्यांच्यासोबत आदमी आहेत. त्याचं नाव आहे दाखू जोलासिंग. जोलासिंग, आपलं स्वागत आहे. मी आपल्याशी थेट चर्चा करणार आहे हो साहेब की तुमच्या एका जीवनाबद्दल की तुम्ही जी पार्श्वभूमी निवडली म्हणजे कुठलाही गुन्हेगार हा आईच्या पोटातून जन्माला येत नाही. ती परिस्थिती त्याला त्या मार्गावर आणून सोडते. बरोबर. आपली ही तशीच कहाणी आहे, तशी स्टोरी आहे. तर आपण गुन्हेगारी जगतात कसा वळला आणि आताची आपली परिस्थिती काय आहे? हे बघा साहेब, आमची जी समाज आहे, कोणाकडे कामाला गेले, नोकरी मागायला गेले की ते आमच्याकडे प्रूफ मागायची. तुमचा प्रूफ काय? तुम्ही आमच्या कंपनीत काम करणार किंवा कुठे आम्ही काम देणार, तुम्ही इमानदारीने ह्याचा प्रूफ काय? आम्ही म्हणणार की साहेब आमच्याकडे प्रूफ नाही, पण आम्ही इमानदारीने काम करणार. आमच्या समाजाला कुणीही थारा दिलेला नाही. थारा न दिला म्हणून आमचे लोक काय लेकरे बाळे उपाशी राहिले म्हणून आमचे लोक मग गुन्हेगारी क्षेत्रात ओढले आणि गुन्हेगारी क्षेत्रात ओढले मग हे चोऱ्या मार्या करायला सुरुवात केली. म्हणून आमचे लोक मग शेवटी ते एकच, आमची जी समाज आहे ते राजस्थानहून आलेली समाज आहे. आम्ही जातीने राजपूत आहे, पण गुन्हेगारी क्षेत्रात घुसल्यामुळे आम्ही मारवाडी कुंभारे, आम्ही कंजरे, आम्ही आमच्या जातीने हे सांगायचं सुरुवात केलं आणि गुन्हेगारी क्षेत्रात ओढले. मूळ जात लपवतो. हा, लपवत हो साहेब, असे झालेलं आहे आमच्या समाजामध्ये. त्याच्यामुळे मग ते गुन्हेगारी शिरले. मग ते पोलिसाच्या भीतीने आता इकडे खाईन इकडे वीर अशी आमची परिस्थिती झाली. परत लोकांकडे गेले की लोक पोलिसांना पकडून देणार म्हणून गुन्हेगारी क्षेत्रात जे घुसले साहेब, ते कमीत कमी 23 वर्षे गुन्हेगारी क्षेत्रातच राहिलो साहेब. मग मी हे राज्यात त्या राज्यात त्या राज्यात त्या राज्यात त्या राज्यात त्या राज्यात असे गुन्हेगारी करत की तुम्हाला बंदूक हातात घ्यावं लागली. याचे पाठीमागे एक असं कारण आहे साहेब, ज्यावेळी माझी वय 12 ते 13 वर्षे होती त्यावेळी आमच्या एका मुलीवरही असे अत्याचार केला लोकांनी मिळून, 4-5 लोकांनी, आणि तो मेली म्हणून त्याला फेकून गेले झोडपात. पण ते पोरी जीवन झाल्याच्या नंतर त्या पोरी नाव दिला, आमच्या लोकांनी त्याला ओळखली. मग तो माझी नात्याने भाचीच होती आणि मग ते सापडली मग त्याने हे सगळी कहाणी सांगितली की माझीवरी असं झालेलं आहे. साहेब सॉरी, मला मराठी जास्ती बोलता येत नाही ना. तर मग मी सगळे लोक गोळा केले समाजाचे आणि त्याला ओळखायचं काम चालू केलं. पोरीने सगळे दाखवले असं माणसं होते. मी रात्रीचे गेले कोयते बिते घेऊन पकडले, तिघांना सपा तिघांना कापून टाकले, मारून टाकले साहेब. मारल्याच्या नंतर आता पोलिसांची भीती पाठीमागे राहिली आमच्या, म्हणून मला आता इथे थांबायचे नाही. मग माझे जे जोडीदार होते 5-7-8 जोडीदार होते, जे मारणारे होते सगळे माझ्या बरोबर, ते आमचे लेकरे आमच्या बाया वगैरे घेऊन पसारा झाले. ते भीमाशंकर ते मग पायी आम्ही आपला महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या पुढे असे टर्न मारून आपला वगैरे वासदा, नवापूर, सोनगड, व्यारा तिथून होऊन मग आम्ही ढेड्यापाडा, सांगबारा, रमती तळे, अंकलकुवा, खापराहून डायरेक्ट आपल्या MP मध्ये घुसले. असं ऐकायला मिळतं की MP मध्ये घुसल्यानंतर तुमची फुलंदेवीशी ओळख झाली. कशी झाली कशी साहेब? त्यावेळी आमच्याकडे आम्ही असं काठ्या कुराडीने लुटायचे गाव, पण आमच्याकडे हत्यार नाही. मला हत्यार आणावं आता. मग काय केलं, माझी स्वतःची सख्खी मावशी MP मध्ये, ते माझ्या मावशीचे पोरे फुलंदेवीच्या गँग मध्ये होते पहिले, दाखू फुलंदेवी म्हणून येते. तर ते मग ते माझे 2 लोक पाठवले, मावशीला सांगितले आम्हाला हत्यार दे. मग मावशीचा एक पोर आमच्या बरोबर आला आणि मग ते मावशीने हत्यार द्यायचं चालू केले साहेब. आणि आमचे जे हत्यार होते ते रेल्वेने येत होते. आपल्या कळक असतो ना मोठा, त्याला होल पाडायचे, त्याचे काडतूस वेपन असे भरून त्याच्यामध्ये यायचे. मावशी जिथे मी असेल तिथे आणून द्यायचे. आमच्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हते, पण हे जिथे आम्ही थांबायचे 5-7 दिवस, तर तिथला एखादा नंबर तिथे द्यायचे. मग त्याच वेळेला जाऊन थांबायचे. नाही तर एसटी स्टँडची मानाचं, मी एसटी स्टँडला थांबणारे किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर असे ठिकाणी थांबला असले भेटायचे, निघून जायची. मग वेपन आले आमच्या हातात. मग ते वेपनने असे लुटत पार आम्ही आंध्रा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, गुजरात, MP काही सोडले नाही साहेब. ते
मी 22,000 किलोमीटर पायी चाललो ह्याच्यामध्ये. पोलीस त्यावेळेस किती समाज बरोबर होता? टोळी किती जणांची होती? पहिले थोडी होती साहेब, त्यानंतर टोटल असे वाढत 270 साथीदार गोळा झाले साहेब. पण सगळे संघ राहत नव्हते साहेब, थोडी छोटे आपली टीम असायची. एक टीम इकडे, एक टीम इकडे, एक टीम इकडे, असे गुन्हेगारी करायची. पोलिसांनी तुम्हाला पकडण्यासाठी मोठं इनाम पण ठेवलं होतं. तुम्ही त्याच्या ताब्यात पकडला, कसे रन गेला? आम्हाला कोणी पकडलेले नाही साहेब. माझ्यावर 10 लाख रुपये त्या काळामध्ये 10 लाख रुपये इनाम ठेवला होता. मारून आणला तरी 10 लाख आणि पकडला तरी 10 लाख असा इनाम होता. पण मी कोणालाही सापडलो नाही. कसे माझे जेवढे साथीदार होते त्यांना कुठलंही व्यसन नव्हता. हे बिडी, सिगरेट, पान, सुपारी, तंबाखू, दारू, पात्र तसला काही व्यसन नव्हतं. फक्त लुटायचं आणि वाटून घ्यायचं बस. आणि जी आपली समाज पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठे पण राहते त्यांना पुरवायचं खाण्यासाठी फक्त पोटाची खळगी फक्त पोटाची समाज जगवण्यासाठी धडपड हो साहेब. त्यामुळे तुम्ही ते शस्त्र हातात घ्यावं लागलं. सध्या तुम्ही पुण्याच्या ह्या ठिकाणी आसपास राहता, तर नेमकं काय परिवर्तन झालं आणि कसं ह्या ठिकाणी स्थायिक झाला? त्यानंतर मी खोपडे साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. खोपडे साहेबांनी विश्वासात घेतले. माझ्या आई वडिलांना, समाजाला, हे दाजी माझे ह्यांच्या माध्यमातून खोपडे साहेब भेटले. मग त्याने विश्वासात घेऊन मग सिलेंडर झाले. मग साहेबांनी स्वतः सांगितले, त्याने टीमा बनवल्या आणि प्रत्येक गावामध्ये 10-10, 5-5, 4-4 घर, 2-2, 4-4 घर. आणि त्याच काळात हे इथे आले माझे काही लोक राहायला. तर इथे सरपंच म्हणून विकास भिवरे म्हणून, तो पार देवासारखा. मग त्या माणसाने जसं आले तसे एखाद्या माणसाला आपण दत्तक घेते तसे त्या